चला आवाज येते का सांगा. ओके चला आवाज येते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या समोर दिसत आहे की आपल्या या संपूर्ण मराठी व्याकरणाच्या बॅचमध्ये अतिशय महत्त्वाचं आजचं सेशन आहे आणि त्याचं नाव आहे समानार्थी शब्द. म्हणजे आपण थेरॉटिकल भाग पाहणारच आहोत, पण त्या व्यतिरिक्त सगळ्यात पहिले महत्त्वाचं आहे की बाबा परीक्षेत प्रश्न कसे येतात हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. बरोबर राईट का? आवाज माझा क्लिअर आहे आपल्यापर्यंत? येस ऑर नो सांगा, एक वेळ सांगा क्लिअर. चला आवाज येते? यस. ओके, तर वेळ न गमावता आजच्या या सेशन मधला PYQ नंतर थेरॉटिकल सुद्धा बरेच प्रश्न आपण पाहणार आहोत. समानार्थी असतील, विरुद्धार्थी असतील, वाक्प्रचार असतील, अलंकारिक शब्द असतील, म्हणजे त्याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही कुठल्या परीक्षेत. पण सगळ्यात पहिले आपल्याला काय असते महत्वाचं, PYQ पाहिल्यावर एक अंदाज येते की बाबा हे बरेच प्रश्न हे काय होतात, रिपीट होतात. चला वेळ न गमावता आजच्या सेशन मधला पहिला प्रश्न आहे जो तुम्हाला सोडवायचा आहे. पहिलाच प्रश्न काय म्हणते, खालील समानार्थी शब्दांच्या अचूक जोड्या जुळवायच्या आहेत. जोड्या जुळवायच्या आहेत आपल्याला. आता काय असते, एका बाजूला आहे अहि, पृथ्वी, दिवस, अनल. आता अनल, अनल म्हणजे काय होते हो? अनल म्हणजे काय होते? उत्तर दे चला. अनल म्हणजे पावक होते, विस्तव होते. मग अनल म्हणजे पावक, विस्तव, वैश्वानर. डचं दोन पा डचं दोन कुठं आहे पहा बरं. डचं दोन एकाच ठिकाणी आहे, म्हणजे उत्तर 2 नंबर असलं पाहिजे. जोड्या लावून पहा बरं, जमते का पहा बरं, एकदा जोड्या लावून पहा बरं. शाबाश. पहा कोण उत्तर दिलं, व्हेरी गुड, शाबाश. काय म्हणत आहोत आम्ही, पहा आता पहा पूर्ण जोड्या लावू आपण, म्हणजे एका याच्याहून सुद्धा जोड्या लावता येते. अनल, अनल म्हणजे विस्तव, पावक, वनी, वैश्वानर एकमेकाचे समानार्थी शब्द आहेत. मग अनलचं पावक लावलं, डचं दोन एकाच ठिकाणी होतं बाबा, डचं दोन म्हणून गचकनी उत्तर मारून टाकलं आपण. पण त्या व्यतिरिक्त आणखी काय, अहि, अहि म्हणजे काय होते, भुजंग. अहि म्हणजे भुजंग, अहि, भुजंग, सर्प, साप एकमेकाचे समानार्थी शब्द आहेत. रमेशराव बरोबर राईट का? पृथ्वी, पृथ्वी म्हणजे काय होते सांगा बरं, कोण सांगते? पृथ्वी म्हणजे क्षमा, पृथ्वी म्हणजे क्षमा, बरोबर राईट का? आणि अहन, अहन म्हणजे दिन आणि दिवस हे एकमेकाचे समानार्थी आहे. अहन म्हणजे दिन होते, दिवस होते. असे 4 प्रश्न तयार होतात एकाच झोळ्यामध्ये तुमचे, बरोबर राईट का? कोणते हो? ओय, उत्तर आलं पाहिजेत. कोणते? पान काय सांगितलं, अहि, अहि म्हणजे भुजंग होते, सर्प होते, साप होते. पृथ्वी, पृथ्वी म्हणजे क्षमा होते, बरोबर राईट. त्यानंतर वसुंधराई होते, दिवस, दिन, अहन. आणि अनल म्हणजे पावक, पावक, वैश्वानर, अग्नी एकमेकाचे समानार्थी शब्द आहेत. ओके क्लिअर? प्रश्न कळाला का? अहो प्रश्न कळाला? चला पुढचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. चला सोडवा बरं दुसरा प्रश्न. जोड्या लावायच्या आहेत. चला जोड्या लावा. समानार्थी शब्द कोणते शब्द चालू आहेत आपले आज सुरू कोणते केले? समानार्थी. वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहेत आणि PYQ विशेष म्हणजे. चला उत्तर द्या बरं. कुरग, खग, तुरग, मही. आता कुरग, कुरग म्हणजे हरिण होते, एवढं लक्षात ठेवा. कुरग म्हणजे हरिण. आता सांगा उत्तर, सांगा बरं तुम्ही उत्तर द्या. फास्ट मध्ये उत्तर पाहिजे आपल्याला. चला जोड्या लावा तुम्ही फास्ट लावत चला. कोण लावते फास्ट? चला पहिलं उत्तर कोण देते? व्हेरी गुड. काय? कुरक, कुरक म्हणजे हरिण. 1चं 4, 1चं 4 एकाच ठिकाणी आहे, म्हणजे पहिला शब्द जरी माहित असता तुम्हाला उत्तर देत चला. उत्तर दिल्याशिवाय पर्याय नाही, बरोबर राईट का? काय सांगत आहो मी तुम्हाला? कुरक, कुरक म्हणजे हरिण होते हे माहित असतं तर 1चं 4 एकाच ठिकाणी आहे, दणकणी उत्तर मारता येते. आणखी पुढे पाहू काय आहे तर खग. खग म्हणजे काय होते? खग म्हणजे पक्षी होते, विहंग होते म्हणजे बचं 2. तुरग पा काय म्हणते? तुरग, तुरग म्हणजे काय होते? तुरग म्हणजे वारू, तुरग म्हणजे घोडा, तुरग म्हणजे वारू, वाजी, हय, तुरग, तुरंगम हे घोड्या या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. ओके. आणि राहिलं मही, मही म्हणजे अवनी. म्हणजे 4 प्रश्न इथे झाले भाऊ. प्रश्न दिसायला 2 दिसतात, म्हणजे पहिले एक घेतला आता हे एक झाले 2, पण याच्यात प्रश्न तयार झाले 2 जोड्या लावा. 8 प्रश्न तयार झाले आपल्याला वन लाइनर जर केले तर. सांगता मग उत्तर? चला सांगा बरं. तिसऱ्याचं उत्तर तुम्ही सांगा फास्ट मध्ये. तुम्ही बोला. पत्नी कोणता शब्द दिलेला आहे? पत्नी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? सांगा बरं. याचं उत्तर कोण देते? फास्ट मध्ये पाहू. बोला उत्तर दे चला.
पत्नी. आता पत्नी म्हणजे काय होते हो हे माहिती आहे का तुम्हाला? वा वा, हे तर माहित असलंच पाहिजे. पत्नी म्हणजे बायको, बरोबर आहे का? पत्नीलाच म्हणतात कांता. काय म्हणतात? कांता. पत्नीलाच म्हणतात कलत्र. कलत्र, कलत्र, बरोबर आहे का? लक्ष द्या काय म्हणतो आम्ही. पत्नीलाच काय म्हणतात? कलत्र म्हणतात. त्यानंतर आणखी पत्नीचा समानार्थी शब्द काय होऊ शकते? दारा, जाया, हे पत्नी या शब्दाचे समानार्थी आहेत. आता विचारलेला प्रश्न आहे हा पत्नीचा. आता इथं कांतावी होते आणि कलत्रही होते, दोन पर्याय असल्यामुळे सदर प्रश्न काय करण्यात आला? रद्द करण्यात आलेला आहे. हॅशटॅग मारून टाकू, रद्द केला, रद्द डायरेक्ट. का रद्द केला हो? कारण कांता म्हणजे हा पत्नीसाठी समानार्थी आणि कलत्र सुद्धा आहे, त्याच्यामुळे दोन पर्याय असल्यामुळे सदर प्रश्न काय करण्यात आलेला आहे? रद्द. मग यातून काय शिकायचं आपण? पत्नी, पत्नी या शब्दाचे समानार्थी शब्द बायको, कांता, कलत्र, दारा, जाया एकमेकाचे समानार्थी. आणि हे जे दोन कार्यकर्ते होते पर्याय धव आणि भरता, हे पती या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत रे बाबा. पती, धव, धव म्हणजे पती, भरता म्हणजे पती, पण भार्या, भार्या, भार्या म्हणजे बायको होते हा. आणि इथं काय दिलं? भरता, भरता म्हणजे पती, धव म्हणजे पती. ओके, क्लिअर? क्लिअर का? चला पुढचा प्रश्न दणक्यात आला पाहिजे तुम्हाला, एकदम लगेच टकाटक. चला प्रश्न काय वाचा बरं. सोने या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. समानार्थी हा, सोने. सोने या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता सांगा बरं. सोने, सोने म्हणजे कनक, सुवर्ण, हेम, कांचन. सोने म्हणजे कणक होते, सुवर्ण म्हणजे सोने होते, हेम म्हणजे सोने होते, कांचन म्हणजे सोने होते. म्हणजे सोने या शब्दाचे वरील सर्व शब्द समानार्थी शब्द आहेत. सर्व शब्द आहेत. मग आहे का पर्याय? वरील सर्व बरोबर पर्याय आहे. आलेला प्रश्न आहे. आणि हेच आपल्या संपूर्ण मराठी व्याकरण बॅचचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो. व्याकरण तर घेत जाओ, पण शब्द सुद्धा आपण तुमचे घेत आहो. नुसतं PYQच नाही तर आणखी या व्यतिरिक्त थेरॉटिकलचा भाग रमेशराव जे असतील ते टोटल कुठलाच राहणार नाही, लक्षात ठेवायचं, बरोबर राईट का? आणि अजूनही ज्या ज्या आता तुम्ही सर्वजण बॅच पाहता तुम्हाला प्रचिती आली असेल की बाबा बॅचची क्वालिटी कशी आहे. पण अजूनही काही विद्यार्थी मित्र बांधव आहेत असे की ज्यांच्यापर्यंत आपलं घे भरारी हे ॲप पोचलं नाही. तर तेवढी जबाबदारी तुम्ही सुद्धा घेतली पाहिजे कुटुंबातील एक सदस्य म्हणून, की बाबा आपला मित्र असेल कोणी राम श्याम गणेश कुठलाही असेल तर त्याला सांगायचं की हे मी पाहत असतो, मला तर बरं वाटलं, पण तू काय कर, हे ॲप प्ले स्टोअरवर जाय आणि हे नाव टाकून ॲप डाउनलोड कर. यातले जसं तुम्ही पहिले काय केलं, आता काहीनं डायरेक्ट विश्वास ठेवून घेतला असेल, काहीनं तसं तर पहिले डेमो लेक्चर पाहायला पाहिजे, पाहिलेच पाहिजेत. काही घेताना आपण साध्या एखादी भाजीपाल्याची जुडी घेताना पाहतो हाती घेऊन 3-3 वेळा बाया पाहतात, जाडी कोणती आहे बारीक कोणती आहे पाहत नाही का आपण. 10 रुपयाचा इथं तर आपल्या आयुष्याचा प्रश्न आहे, 100% पाहिलं पाहिजे. तसं मित्राला तुम्ही सांगा मित्रांनो की बाबा हे मास्तर आहे, शिकू शकते, तर तुम्ही ॲप डाउनलोड करा, त्यातले प्ले स्टोअर जाऊन आणि त्यातले डेमो लेक्चर मात्र सर्व त्यांना दाखवा. ज्यांना आवडलं ते नक्कीच घेतलं. ओके, चला प्रश्न. आणि एक आणखी शब्द सोने या शब्दाचा आणखी एक शब्द होते समानार्थी हिरण्य. काय होते? हिरण्य. हिरण्य म्हणजे सोने, कांचन म्हणजे सोने, हेम म्हणजे सोने, सुवर्ण म्हणजे सोने, कणक म्हणजे सोने. चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. जोड्या आहेत का हो? 100% जोड्या. आलेला प्रश्न आहेत नाही, आलेले PYQ आहेत आणि याच्यावरून तुमचे 10,000 जोड्याला घेतल्या तर 10-40 प्रश्न तयार होतात वन लाईनर त्याच्यावर. आणि मी जे अतिरिक्त स्पष्टीकरण बोंबलत असेल ते वेगळं भाऊ. चला काय म्हणते? अमृत. अमृत म्हणजे काय होते हो? अमृत म्हणजे काय होते? अमृत म्हणजे सुधा, पियुष. अमृतचा विरुद्धार्थी विष आहे. विरुद्धार्थी सुरू नाही केले आपण अजून. समानार्थी पहिले एंड होतील व्यवस्थित, पहिले PYQ, नंतर मग आपण विरुद्धार्थी, नंतर दुनियातले थेरॉटिकल, हे असा व्यवस्थित आपलं चालू आहे. ओके, सुधा, सुधा, अमृत. अमृत म्हणजे सुद्धा. 1चं 4 कुठं आहे का? 1चं 4 दोन ठिकाणी आहे, 1 आणि 2 म्हणजे 3 आणि 4 पर्याय कटला, बरोबर. पोपट, पोपट, राघू, शुक, बरोबर आहे ना. हे पोपटचा शुक हा समानार्थी. बीचं 1, बीचं 1 एकाच ठिकाणी आहे म्हणजे पर्याय क्रमांक 1च उत्तर आहे. अनल. अनल म्हणजे काय होते हो? अनल म्हणजे विस्तव, पावक, मगाशीच बोललो, वारंवार शब्द तुम्हाला इकडून तिकडून, बरोबर राईट का? शाबाश. काय म्हणतात रमेश सर? सर खूप भारी शिकवता, धन्यवाद सर. बहुतेक आपला जिल्हा बीड आहे वाटते. रमेश सर जिल्हा कोणता आहे आपला?
आणि अतिशय मुळातच फी आपली नाममात्र आहे ना. का तर गोरगरिबाचा विद्यार्थी कुठलाच शिक्षणापासून वंचित राहायला पाहिजेत नाही. नाही तर सध्या आपण मग डायरेक्टच काय करायचं, 2000 फी ठेवायची आणि 50% डिस्काउंट दाखवायचं. मजा आहे का त्याच्यात? नाही. पहिलेच आपण नाम मात्र गोरगरिबातला गरीब हा शिकू शकला पाहिजे. पा सर असो. अनल म्हणजे विस्त होते आणि राहिला कोणता? चंद्र. हिमांशु, चंद्र, शशी एकमेकाचे समानार्थी शब्द आहेत. पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. यस. चला क्लिअर का? ओके. चला पुढचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. बीडवरून बोलता सर. ओके. पा काय म्हणते, त्याच्या मनात काहीतरी गोम आहे. आणि पीपीटी एवढी भेटते का तुम्हाला? अशी महाराष्ट्रात दाखवा कोणाची मराठीची पीपीटी, शक्यच नाही. फक्त काळा बोर्ड असते आणि काहीतरी लिहिलेलं असते. हे आकर्षकता यासाठी की बाबा विद्यार्थ्यालाही थोडंसं चांगलं वाटलं पाहिजे पाहताना बी. कारण कसं असते, शेवटी आपण जे ज्ञान घेतो त्यातलं 83% ज्ञान हे डोळ्यानं भेटते विद्यार्थी मित्रांनो. ओके. काय त्याच्या मनात काहीतरी गोम आहे. वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी अयोग्य असणारा. अयोग्य म्हणजे 3 योग्य आहेत. मग गोम म्हणजे काय हो? म्हणजे आपण म्हणतो त्याच्या मनात काहीतरी गोम आहे म्हणजे किलमिश आहे, काहीतरी द्वेष आहे त्याच्या मनात, काहीतरी व्यंग आहे. बरोबर आहेत का? तर हे काय होते? गोम या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. गोम म्हणजे काय होते हे लक्षात ठेवा. कोणता नाही म्हणते, 3 आहेत. गोम म्हणजे दोष, गोम म्हणजे व्यंग, गोम म्हणजे रहस्य. आणि पर्यायपैकी दोष, व्यंग, रहस्य आहे. व्याधी नाही. व्याधी म्हणजे काय हो? व्याधी म्हणजे एखाद्याला व्याधी झाला म्हणजे आजार झाला. बरोबर राईट का? सांगता पुढच्या प्रश्नाचं उत्तर. चला बोला. चलो बोलो. सूर्य या शब्दाचा खालील पर्यायामधून समानार्थी शब्द. सूर्याला एकच शब्द समानार्थी आहे का? भरपूर आहे. पण पर्याय जसे दिले आहे ना, सूर्य, सानू होईल का हो? शब्दच नाही. मनू नाही, तनू नाही. बरोबर आहे ना? भानू म्हणजे सूर्य. दन उत्तर आलं पाहिजे. जिथं जिथं जास्त बुद्धी लावायचं काम नाही तिथं दणक्यात उत्तर आलं पाहिजे डायरेक्ट. ओके. काय होते? सूर्य म्हणजे पर्यायपैकी भानू. चला सांगा पुढचा प्रश्न आहे तुम्ही. कृपण काय? कृपण म्हणजे कंजूस, चिंगूस म्हणतो आपण. काय चिंगूस आहे त्याला कृपण म्हणतात. सांगा बरं मग. कृपण या शब्दाचा समानार्थी शब्द विचारला पर्यायपैकी. कृपण आणि विचारला कोणता? समानार्थी शब्द. क्रूर होते का? नाही. कपटी होईल का? कंजूस. शाबाश. पर्याय क्रमांक 3. कळ लाव्या येले नारद म्हणतो, कळीचा नारद म्हणतो आपण. बरोबर आहे ना? पण विचारलं कृपण म्हणजे कंजूस. समानार्थी शब्द कंजूस. क्लिअर? चला सांगा बरं. उत्तर आले पाहिजे भाऊ तुम्हाला. उत्तर पाहिजे त्या प्रमाणात स्पीड कमी व्हायला उत्तर द्यायचं. आता या प्रश्नाचं उत्तर द्या बरं. याचं उत्तर जे देईल भाऊ ते बरोबर, फक्त बरोबर वाचा. घरात पाणी नाही गेलं पाहिजे. बरोबर वाचा. विदूर या शब्दाचा अर्थ काय? 3 पर्याय आहेत. पत्नीचे निधन झालेला, 2 माहितीगार, अनुभवी आणि खाली सीसॅट मध्ये प्रश्न आहे. कोणतं बरोबर आहे तुमच्याकडून मला अपेक्षित आहे. चला बोला. फास्ट मध्ये उत्तर आलं पाहिजे. कोण सांगते? चला कोण सांगते उत्तर फास्ट मध्ये? बोला. काय सांगितलं सरनं? आता पहा इथं वाचण्यात एखाद्याला वाटते विधूर आहे का? बरोबर काय लिहिलं? विदूर लिहिलं. विदूर आणि विधूर हे शब्द वेगळे आहे. हे द आहे. द काय म्हटलं मी इथं? एक मिनिट. काय शब्द कोणता आहे ते पाहून घ्या. विदूर आहे. द आहे तो सर. विदूर. आणि दुसरा शब्द एक असते आपला जो ऐकलेला आहे तुम्ही, विधूर. विधूर म्हणजे पत्नीचे निधन झालेला. बरोबर आहे ना? पत्नीचे निधन झालेला. कारण विधूरचा विरुद्धार्थी विधवा होते. बरोबर आहे ना? विधवा म्हणजे जिचा पती मरण पावला. पण विचारलं विधूर म्हणजे ज्याची पत्नी मरण पावली. पत्नीचे निधन झालेला. पण इथं विचारलं काय आपल्याला? दाजी काय विचारलं आपल्याला? विदूर विचारलं. द आहे, ध नाही. बरोबर आहे का? मग पत्नीचे निधन झालेला हे येईल का? नाही. तर विदूर म्हणजे काय? ज्याला खूप माहिती आहे, ज्याला अनुभवी आहे त्याला म्हणतात विदूर. विदूर म्हणजे जो खूप अनुभवी आहे किंवा ज्याला माहितीगार आहे किंवा जो खूप काय आहे? अनुभवी आहे. मग कोणते बरोबर येतील? एक तर येणार नाही. विधूर थोडी आहे, विदूर आहे. म्हणजे पर्याय कटला. माहितीगार बरोबर आहे, अनुभवी बरोबर आहे. ब आणि क कुठं आहे का?
पर्याय क्रमांक 4. प्रामाणिकपणे सांगा, चुकलं होतं का तुमचं? 100%. तर आपल्या वाचण्यात गडबड झाली. वाचण्यात गडबड होता कामा नाही. ओके, क्लिअर? आता चुकेल का? बरोबर लक्षात ठेवायचा. चला पुढचा प्रश्न. सिंह या शब्दाचा समानार्थी नसलेला, बरोबर वाचत चला, हे महत्वाचं असते, नसलेला. नाही तर आपण अर्धावट वाचतो सिंह समानार्थी पर्याय क्रमांक 1. अबे नाही ना तसं बाबा. काय विचारलं? सिंह या शब्दाला समानार्थी नसलेला अचूक ओळखून त्याचा योग्य पर्याय लिहा. सिंह. पंचानन म्हणजे सिंह होते, बरोबर राईट का? मृगराज म्हणजे सिंह होते. केसरी म्हणजे सिंह होते. शाखामृग, शाखामृग म्हणजे सिंह होत नाही. शाखामृग म्हणजे काय होते? शाखामृग म्हणजे काय होते? माकड होते. काय होते? माकड. कपी होते. कपी म्हणजे माकड. वानर होते. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. पा व्यवस्थित स्पष्टीकरण देता भाऊ. म्हणजे एवढे प्रश्न केले म्हणजे 3 लेक्चर होणार आपले समानार्थी शब्दाच्या PYQ वर. 3 म्हणजे परीक्षेत त्याच्या बाहेरचा प्रश्नच नाही. प्रश्न जसा आहे तसा नसेल पण त्याच्यावर आधारित असेल म्हणून लेक्चर आपले वारंवार पहा. 3 म्हणजे हे फक्त PYQ वर आणि थेरीवर नंतर आपण त्याच्यावर 2 नंतर घेणार आहोत. हे लक्षात ठेवा. असे हे PYQ चे 3 सांगत आहोत फक्त मी. तसेच विरुद्धार्थीच्या PYQ वर 2, पण थेरीचा भाग आणखी त्यात वेगळा करून त्याच्यावर सुद्धा 2-2 लेक्चर आपले किमान 1.25 तासाचे होतील. म्हणजे प्रश्न त्याच्या बाहेर आलाच नाही पाहिजे भाऊ. तर काय म्हणते? कोणता नाही तर शाखामृग नाही. शाखामृग म्हणजे माकड, कपी, वानर असं होते. इथपर्यंत क्लिअर? यस. चला पुढचा प्रश्न तुम्हाला आला पाहिजे. सोडवता का? चला सोडवा बरं. दुश्मन या शब्दाचा प्रश्न बा लय गुगली आहेत बरं, सोपे वाटतात पण तिथं वेळेवर आपण घाई करतो. अति घाई संकटात नाही. दुश्मन या शब्दाचा समानार्थी नसलेला, नसलेला म्हणते. सांगा बरं. दुश्मन, दुश्मन म्हणजे आपला शत्रू. रिपू, अरी, बरोबर राईट का? दुश्मन म्हणजे रिपू, रिपू म्हणजे दुश्मन होते. वैरी, बरोबर आहे ना? बरोबर राईट का? शत्रू. कलह, कलह म्हणजे काय होते? कलह म्हणजे दुश्मन नाही तर कलह या शब्दाचा शब्दशः अर्थ होते भांडण. काय होते? भांडण. आणि आपल्याला विचारलं होतं दुश्मन या शब्दाचा. उत्तर देत चला, उत्तर देत चला. माठासारखे पाहू नका फक्त इकडे तिकडे. उत्तर द्या. उत्तर आलं पाहिजे तुम्हाला. प्रयत्न केल्याशिवाय काय येणार आहे? प्रयत्नच नाही करत आपण. दे रे हरी पलंगावर. इथंच थोडी असते काही. काही माइंड लावा, वाचा, बरोबर राईट? चला. दुश्मन या शब्दात दुश्मन म्हणजे रिपू होते, वैरी होते, शत्रू होते. पण दुश्मनचा कलह होत नाही. कलह म्हणजे भांडण. कलह म्हणजे काय होते? भांडण. अबे हे प्रश्न प्रत्येक परीक्षेत आहे. ते MPSC आहे, सरळ सेवा आहे, पोलीस भरती आहे, तलाठी आहे, शिक्षक भरती. समानार्थी शब्द प्रत्येक परीक्षेत असतोच ना. जिथं जिथं मराठी हा सिलेबस आहे ते. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. काय म्हणते? अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. अधोरेखित शब्दाला पर्यायी समानार्थी शब्द शोधा. म्हणजे अमृत खाली अधोरेखित आहे आणि अमृत या शब्दाचा पर्यायी शब्द म्हणजे समानार्थी शब्द. पै. पै म्हणजे काय होते? पै म्हणजे निवडी. पै म्हणजे पाणी होते रे बाबा. आपल्याला पाहिजे अमृत. क्षीर, निवडे वेगळे, क्षीर आणि दूध. निवडी वेगळे, क्षीर आणि पाणी. राजहंस दोन्ही वेगळाली. क्षीर म्हणजे काय होते? क्षीर म्हणजे दूध होते राजा. लक्षात ठेव. आणि जीवन, जीवन म्हणजे आयुष्य होते. बरोबर? जीवन म्हणजे आपलं काय होते? आयुष्य होते. बरोबर राईट का? तर सुधा, सुधा म्हणजे काय होते? सुधा, अमृत. लक्ष द्या दाजी. पियुष एकमेकाचे समानार्थी शब्द आहेत. सुधा, अमृत, पियुष एकमेकाचे समानार्थी शब्द आहेत. म्हणून समानार्थी शब्द काय पाहिजे? उत्तर पर्याय क्रमांक 4. सुधा, सुधा म्हणजे अमृत, त्याला पियुष म्हणतात. हे एकमेकाचे काय? समानार्थी शब्द आहेत. अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न कळायला पाहिजेत. पुढचा प्रश्न तुम्ही जोडायला हवा. आता चला 4 प्रश्न तयार होतात याच्यात. अजूनही आपल्या मित्रांपर्यंत ज्यांनी सांगितलं नसेल त्यांनी एक सहकार्य करायचं. त्यांना आपल्या ॲपबद्दल माहिती सांगायची. जसं तुम्हाला माहित आहे ते जे वास्तविकता आहे ते सांगायची. तुम्हाला जेवढं क्वालिटी वाटली तेवढंच सांगायचं. बाकीच्या भुपाऱ्या मारायच्या नाही. पण अजूनही बऱ्याच विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचलो नसेल तर तिथं पोहोचवणं ते तुमचं काम. ओके. चला. काय म्हणते? समानार्थी शब्दांच्या योग्य जोड्याला वा. ढग, देव, सूर्य, चंद्र. सांगा बरं काय होते समानार्थी शब्द? देव. देव कसा असते हो? हे तर आपल्याला माहिती आहे. देव अमरच असणार. ढग, ढग काय देतात? पाणी. मग ढगाले म्हणतात पयोदर. पै म्हणजे पाणी. पै देणारा. बरोबर आहे ना? ढग, ढग म्हणजे पयोदर. अच 2. अच 2 कुठं आहे?
अचं 2 2 नंबरला आहे, नाही 3 नाही, 1 आणि 4लाच आहे. बरोबर. देव देव अमर. बरोबर. राईट. राईट का? देव अमर म्हणजे बचं 3 कुठं आहे तर 4 नंबरला आहे, 1ला नव्हतं, हे कटलं म्हणजे निघलं उत्तर. सूर्य. सूर्याचा समानार्थी काय होते? सविता. सूर्य म्हणजे काय? सविता. आणि इंदू म्हणजे काय? चंद्र. लक्षात ठेवा, हे बऱ्याच विद्यार्थ्यांचे शब्द चुकतात. सूर्य, सूर्यच्या इथं दिलेल्यापैकी सविता हा समानार्थी शब्द आहे आणि चंद्र, बरोबर आहे ना, शशी, सुधांशु, हिमांशु, बरेच शब्द आहेत, पण इथं दिले तेच आपण बोलू इंदू. लक्षात ठेवावं लागेल. यस, असे उत्तर आले पाहिजे तुम्हाला. येते. चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. खालील दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. गरुड. गरुड म्हणजे काय हो? पर्यायापैकी अद्री, वैनतेय, विहंग, अंडज. सांगा. अद्री. अद्री म्हणजे काय होते हो? अद्री या शब्दाचा अर्थ काय होते? अद्री म्हणजे काय होते? अद्री म्हणजे होते, सांगा, कोण सांगते? उत्तर तर माहिती आहे बरं जणांना. गरुड म्हणजे काय होते? वैनतेय. अद्री म्हणजे शैल, पर्वत, हे समानार्थी शब्द. विहंग आणि अंडज ह्याचा समानार्थी शब्द आहे पक्षी. विहंग आणि अंडज म्हणजे पक्षी. विचारलं गरुड, गरुड म्हणजे वैनतेय. जसं की हाही प्रश्न विचारले, लक्षात ठेवा. शमशेर. शमशेर या शब्दाचा समानार्थी शब्द काय? कोण सांगते? शमशेर म्हणजे तलवार. लक्षात ठेवा. भाऊ, शमशेर म्हणजे तलवार. आणि जर विचारलं तुम्हाला गोधूम, लक्षात ठेवा शब्द आलेला आहे. गोधूम या शब्दाचा समानार्थी शब्द. गोधूम म्हणजे गहू. गोधूम म्हणजे काय होते? गहू. पिपिलिका म्हणजे काय? सांगा बरं, कोण सांगते? समानार्थी शब्द महत्वाचे, हे तिन्ही बी आलेले आहेत, इथे स्टार करून ठेवा. पिपिलिका सांगा बरं, कोण सांगते? दंदन आलं पाहिजे. पिपिलिका म्हणजे मुंगी. पिपिलिका म्हणजे काय होते? मुंगी. हे 3 शब्द लक्षात ठेवा. या व्यतिरिक्त मी काय सांगितलं या प्रश्न एक आहे, पण तयार करत आहोत आपण 5-7 प्रश्न तयार करत आहोत एका याच्यात. म्हणजे जर आपण 50 प्रश्न घेतले उदाहरणार्थ, तर आपण त्या लेक्चरमध्ये आपले किमान 250 ते 300 प्रश्न तयार होतात. पण आता इथं गरुड. गरुड म्हणजे वैनती. अद्री. अद्री म्हणजे काय? शैल, पर्वत, टेकडी. विहंग म्हणजे पक्षी. अंडज म्हणजे पक्षी. झाला प्रश्न तयार. शमशेर म्हणजे काय? शमशेर म्हणजे तलवार. गोधूम म्हणजे काय? गोधूम म्हणजे गहू. पिपिलिका. पिपिलिका म्हणजे काय? पिपिलिका म्हणजे मुंगी. ओके. चला सोडवा तुम्ही. पुढचा प्रश्न तुम्ही सोडवा. सोडवा फास्ट. हा. पुढील पैकी कोणता शब्द भोंगा? भोंगा आला रे बा. भोंगा नाही, भोंगा आहे. कोणता शब्द भोंगा या शब्दाचा समानार्थी शब्द नाही? भ्रमर, अली, मिलिंद, मधुप. भ्रमर एकमेकाचे सर्व समानार्थी शब्द आहेत. भोंगा म्हणजेच काय होते? भ्रमर होते, अली होते, मिलिंद होते, मधु होते आणि सर्व आहेत. म्हणजे हेही आहे, हेही आहे आणि अली पण आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4. हे बी पाहा लागते बरं. वरील सर्व शब्द समानार्थी आहेत. कशाचे? भोंगा या शब्दाचे. क्लिअर इथपर्यंत? पुढचा प्रश्न तुम्ही सोडवता. चला सोडवा बरं. येते का पाहू तुम्हाला. जोड्या लावा. जोड्या लावा जास्त घेतल्यात आणि आलेले आहेत प्रश्न. लय मजा येते भाऊ. सर्व PYQ आहेत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे ते सगळे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत सगळे. हा. पायंडा. पायंडा. पायंडा म्हणजे काय करणे? एखाद्या गोष्टीचा पाया. पाया म्हणजे सुरुवात, त्याला पायंडा. पायंडा म्हणजे काय होते? आरंभ. पायंडा म्हणजे काय होते? आरंभ. लक्षात ठेवा. बरोबर. राईट. आता तुम्हाला यातलं पहिल्या पर्याय काय येते? काय एदी आहे रे म्हणतो आपण एखाद्याला. एखादा नुसतं खादाळ असला माठ्यात, नुसतं बसून खाता बापाच्या भरोशावर. एदी म्हणजे सॉरी आळशी. काय पाहिजे? आळशी. चुकीचा बाण गेला आपला. एदी म्हणजे काय होते? आळशी. हे अख्खच गमावून टाकतो. हा सांगा बरं. एदी म्हणजे काय म्हटलं? हा बोला. डबल लाव पुन्हा. पायंडा. पायंडा म्हणजे काय होते? आरंभ. शाबास. एदी. काय एदी आहेस रे म्हणतो म्हणजे आळशी आहेस तू. बरोबर आहे. आभरण. आभरण म्हणजे अलंकार. हे लक्षात ठेवा.
आणि आता राहिलं काय मृत्यू. मृत्यू म्हणजे अवसान. झाले 4 प्रश्न तयार झाले. पायंडा. पायंडा म्हणजे आरंभ. 1चं 2 कुठं आहे? 1चं 2 3 लाईन आहे, 4 ला लाईन 2 पर्याय खडले. मृत्यू. मृत्यू म्हणजे अवसान. 2चं 1 कुठं आहे? 2चं 1. आणि ज्याला कळलं नाही बा मृत्यू म्हणजे अवसान माहित नाही, पण तुला हे तर माहित आहे की ऐदी. ऐदी म्हणजे आपण ग्रामीण भागात तर म्हणतो आळशी. शीचं 4. शीचं 4 कुठं होतं? शीचं 4 2च ठिकाणी होतं, पण इथं हे पर्याय नव्हता म्हणून पर्याय क्रमांक 2 उत्तर. आणि मृत्यू म्हणजे अवसान. म्हणजे 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या. काय लक्षात ठेवायच्या? 1 पायंडा म्हणजे आरंभ करणे, सुरुवात करणे. मृत्यू. मृत्यू म्हणजे अवसान. एदी म्हणजे आळशी. आभरण म्हणजे अलंकार. आभरण म्हणजे अलंकार. ओके, चला सांगा बरं पुढचा प्रश्न तुम्ही सोडवा. जोड्या लावायच्या. जोड्या लावात लय मजा यायली रे. 4 प्रश्न तयार व्हायले. लावा बरं, कचाकच उत्तर आले पाहिजेत. निशा. निशा म्हणजे काय? निशा म्हणजे रात्र. निशा म्हणजे यामिनी. बरोबर राईट का? निशा. निशा म्हणजे रात्र, यामिनी. आहे का रे? 1चं 3. 1चं 3 कुठं आहे? एकाच ठिकाणी आहे. एका ह्याच्यावर तो उत्तर यायला जोड्या लावून. पुढचं लावून पहा. मरकट. मरकट म्हणजे माकड. माकड. मरकट म्हणजे माकड, त्याला म्हणतात कपी. बरोबर राईट. हेम. हेम म्हणजे सोनं. मग असेच बोललो. हेम, कांचन, सुवर्ण, हिरण्य एकमेकाचे समानार्थी शब्द राहिला. इंदिरा. इंदिरा म्हणजे वैष्णवी. शब्द पाठ करा. इंदिरा म्हणजे काय होते? वैष्णवी. आलं तर डबल चुकला पाहिजे नाही हा शब्द. इंदिरा या शब्दाचा समानार्थी शब्द वैष्णवी. झाले 4 प्रश्न तयार झाले इथं. पाहिलं का नाही? 3 1 4 2 बरोबर उत्तर आहे का नाही? निशा. निशा म्हणजे यामिनी. निशा म्हणजे रात्र. बरोबर राईट का? मरकट. मरकट म्हणजे कपी. मरकट म्हणजे माकड. बरोबर राईट का? इंदिरा म्हणजे वैष्णवी. हेम. हेमचे मगाशी बोललो रे, प्रश्न आलते. हेम, सुवर्ण, कनक, कांचन एकमेकाचे समानार्थी शब्द. क्लिअर इथपर्यंत? चला सांगा बरं तुम्ही मग. सांगा काय म्हणते? समानार्थी शब्दाच्या जोड्या जुळवायच्या. समानार्थी शब्दाच्या जोड्या सांगता? सांगा, कोण सांगते? समुद्र या शब्दाचा समानार्थी. कमळ, चंद्र, सिंह. आता एवढं तर माहिती आहे, सिंह म्हणजे शार्दूल होते भाऊ. हे तर माहित असलं पाहिजे. पुढे शब्द डबल आहे याच्यावर. सिंह म्हणजे शार्दूल. डचं 2. डचं 2 कुठं आहे? डचं 2 एकाच ठिकाणी आहे, 3 नंबरला. हे पाय नाही तर अय पोट्या. सिंह म्हणजे शार्दूल हे माहित आहे आपल्याला. डचं 2. डचं 2 एकाच ठिकाणी आहे. डचं 2 3 ला. बाकीच्या लावून पाहू. समुद्र. समुद्र आता पर्यायापैकी पहा बरं. समुद्र म्हणजे काय होते? जलदी. जलदे ना, बरोबर आहे ना? जलदी. कमळ. कमळ म्हणजे काय होते? अंबुज. अंबुज म्हणजे कमळ. आणि चंद्र सोम म्हणजे काय यायला पाहिजे उत्तर? 3 1 4 2. 3 1 4 2 पर्याय क्रमांक 3. एखाद्याला नाही कळलं काही शब्द तरी जोड्या लावायचा हातचा मार्ग असते. कॉमन सेन्स आणि आपली सदसद विवेक बुद्धी जाग्यावर ठेवायचं मित्र. 100% प्रश्न बरोबर होते. सिंह शार्दूल, चंद्र सोम, कमळ अंबुज, समुद्र जलदी. रत्नाकर म्हणजे सुद्धा काय होते? समुद्र. एकमेकाचे काय आहेत? समानार्थी शब्द आहेत. असे सर्व प्रश्न PYQ कुठल्याही परीक्षेसाठी तुम्हाला सर्व समावेशक शब्द असतात. काही प्रश्न आहेत जे वारंवार विचारतात. तरी मी PYQतले अबे काही तर प्रश्न असे आहेत बाबा की 5-5 7-7 वेळा आले, पण मी तो प्रश्न फक्त एकच वेळा घेतला. कारण मी जर 5 वेळा घेतल्यावर तू म्हणत होईल ना मास्तर बाईकला काय 7-7 वेळा घेते, ध्यानावर आहे की नाही? 7-7 वेळा तेच ते प्रश्न येऊन गेले. मग विचार करा तुम्ही. ओके, चला सांगा काय म्हणते? खालीलपैकी कोणता शब्द भाऊ या शब्दाचा समानार्थी शब्द नाही? नाही म्हणते रे भाऊ. अय बोट्या. कशाचा? भाऊ या शब्दाचा समानार्थी नाही. भ्राता. भ्राता म्हणजे काय होते? भाऊ होते. बरोबर राईट का? सहोदर म्हणजे एकाच आईच्या पोटी जन्म झालेले म्हणजे ते भाऊच असणार. बंधू म्हणजे भाऊ. तनुज. तनुज म्हणजे भाऊ नाही रे. तनुज म्हणजे काय होते? तनुज म्हणजे मुलगा. तनया म्हणजे मुलगी, तनुज म्हणजे मुलगा. विचारलं काय आपल्याला की भाऊ या शब्दाचा कोणता शब्द समानार्थी नाही? भाऊचा. आता भाऊचा सांगितलं मी तुम्हाला पर्यायापैकी काय? भाऊ. भाऊचे समानार्थी कोणते सांगितले? भ्राता सांगितले. भ्राता म्हणजे भाऊ होते. बरोबर राईट का? त्यानंतर सहोदर. सहोदर म्हणजे एकाच शब्द समूहाबद्दल शब्द आहे आपल्याला. एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला त्यांना सहोदर म्हणतात. आणि बंधू. बंधू म्हणजे भाऊ. हे तर होणारच आहे. बरोबर राईट का? ओके. आणि तनुज. तनुज म्हणजे होते मुलगा. ओके, क्लिअर का? यस. चला पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. आयदान. आयदाना म्हणजे काय? आयदान नाही, आयदान म्हणजे असं. हे काय म्हणतो? आयदाना.
याचा अर्थ काय होते? आता एखाद्याला जरी कळला नाही असा नवीन प्रश्न असला तरी एखाद्याला कळते, भाऊ चांगला स्टँडर्ड मेंटेन करणारा पर्याय लिहायचा, लंब लंब उत्तर लिहायचं, बरोबर जुगाड जमते. समजलं नाही तर बरं काहीच नाही, तर मग तुम्ही डायरेक्ट लंबे लंबेच उत्तर पाहिजे. तसं नाही. आयदाना म्हणजे आमंत्रण होत नाही, आयदाना म्हणजे पायपुसणी होत नाही, झाडू होत नाही. महिला मंडळ तुम्ही काही 3 नंबर लिहू नका. जेवणासाठी लागणारी जी भांडी आहे त्याला म्हणतात आयदाना. आलं उत्तर? जेवणासाठी लागणारी जी भांडी असतात त्याला म्हणतात आयदाना. पर्याय क्रमांक 2. चला ओके का? चला पुढचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. सोडवा बरं. किती टकाटक पीपीटी आहे पाय बरं राजा. अबे जिंदगी तुला अशी पीपीटी कोणीच भेटणार नाही. महाराष्ट्रात तर नाही, कुठल्याही ऑनलाईन क्लासची तुम्ही पीपीटी अशी दाखवाय आकर्षक. हेच नाही, फक्त कुठल्याही प्रकरणाची आपली पीपीटी पहा. मग प्रयोग असेल, समास असेल, अलंकार असेल, शब्द जाती, कुठलंही पहा, तुम्हाला एकदम एक्झाम ओरिएंटेड माहिती. हे तर समजा प्रश्नच आहेत, यात जास्त बुद्धी लावायचं काम नाही. जसा प्रश्न आहे तसं टाईप करावं लागते आपल्याला, फक्त पाहा लागते चुकेल आहे का बरोबर. बाकी तुम्ही जर थेरॉटिकलचा भाग आपल्या ॲपवर घे भरारी वांडे गुरुजी हे ॲप आहे आपलं, आणि हेच यूट्यूब चॅनल आहे. यूट्यूब चॅनलचं नाव एकच आहे, घे भरारी वांडे गुरुजी, आणि प्ले स्टोअर जाऊन ॲप सुद्धा हेच आहे आपलं. हे तुम्हाला तर माहीत असेल. फक्त ज्यांना माहीत नाही त्यांना तुम्ही माहीत करण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो. कदाचित निसर्ग असा आहे की आपण जर दुसऱ्याचा फायदा करून दिला तर आपलाही फायदा होत असेल. लक्षात ठेवा. सांगण्याला काही पैसे लागत नाहीत, बिंदास सांगा, आणि आपण तुमच्यासोबत नेहमी आपलं घे भरारी सदस्य आहात तुम्ही. ओनामा या शब्दाचा पुढीलपैकी अर्थ कोणता? ओनामा म्हणजे सुरुवात करणे, ओनामा म्हणजे प्रारंभ करणे. कारण ओनामाचा विरुद्धार्थी शब्द आपण विरुद्धार्थीमध्ये नेहमी पाहतो. ओनामा म्हणजे शेवट, पण म्हणजे विरुद्धार्थी, बरं विरुद्धार्थी. पण इथं काय विचारला? समानार्थी शब्द आहे. ओनामा म्हणजे प्रथम होते का शेवट होते का? ओनामा म्हणजे प्रारंभ. पण प्रारंभ काय हे खाली सी साईड दिलं, राजा होत नाही. मग सी बरोबर आहे, फक्त सी बरोबर कुठं आहे? इथं नाही. इथं आहे का? नाही. तर पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 3, फक्त सी बरोबर. आलं उत्तर? बरोबर सांगत आहेत, शाबाश. असेच उत्तर यायला पाहिजे तुम्हाला. चला पुढचा प्रश्न आहे. पुढील शब्दाच्या जोड्या जुळवा आणि योग्य पर्याय ओळखा. सोपा आहे पहा. जोड्यात वारंवार प्रश्न आलेले आहेत भाऊ, आणि याच्यावरच प्रश्न बरेच तयार होतात. अनल, अनल म्हणजे काय होते? अनल म्हणजे विस्तव होते, पावक